छान निरभ्र आकाश दिसते. कुठेच पावसाचं वातावरण नाही. गच्चीवरचा व्ह्यू आहे आमच्या. आता वाजले 6:15 तरी अजून ऊन आहे. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मी आणि शौर्य या चॅनलमध्ये व एका नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसातनं ब्लॉग येत आहे, तर स्किप न करता बघत राहा आणि नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला भेट द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते आमचे टाके आहेत पाण्याचे. हाजा व्हाईटवाली आणि ही ब्ल्यूवाली 500, ही पिण्याची ब्ल्यूवाली आणि हे वापरायला. तर कंटाळा आला तर खुर्चीवर बसायला. इथे खाली जिना आहे. किती छान वातावरण. ते चाट आवरायला आली. तर इथे पण समोर नारळाचे झाड आहे. किती छान. ही एक इकडे बिल्डिंग आहे 14 मजली आणि ह्या बाजूला आमचं आणि हा आम्ही ड्रॅम कलर दिला. 2 दिवस येत होते ते गळणार नाही आता. छान लिकेज व्हायचा काही प्रश्नच नाही राहिला आता. व्हाईट दिसतंय छान. सगळं तर ते मोलाचं साईडवरचं ते इलेक्ट्रिकलचं सामान आहे ते काढून ठेवलं आहे. ते चावरायला आलो होतो. इथे खूप काम झालेलं आहे. ते असेच तुकडे ताकडे फरचे ठेवल्या बाजूला. सूर्यास्त होत आला आहे बरोबर. असं वातावरण आहे गच्चीवरचं. असा व्ह्यू दिसतो. इथं समोर गार्डन आमच्या हे काय तुम्हाला तर दाखवलेलंच आहे बऱ्याच वेळेस. चला, असं वातावरण आहे गच्चीवरचं आमच्या. असे किती छान दिसते इथे. सुरुवात होते. आणि गच्चीवरतून आले आणि जायचं होतं मला बाहेर. कुंतीला आणि मला शौर्यच्या स्कूलमध्ये ॲडमिशन झालं आहे ना, तर तिथे त्याला युनिफॉर्म आणायचा होता. त्यांच्या स्कूलचं शॉप होतं, तिथे गेलो होतो आम्ही. तर 2 तास आम्हाला नंबर लावा लागला, तरी पण युनिफॉर्म नाही मिळाला. मग आम्ही त्यांनी भाज्या घेतल्या आणि शौर्य इथं बघा कसा मस्ती करतोय. खूप कंटाळा आला होता, कारण 2 तास कंटिन्यू आम्हाला नंबर लावा लागला होता. खूप वेट करावा लागला, तरी पण नाही मिळाला. आणि इथं मस्ती बघा. आणि समोरच रोड होता, पुणे हायवे. हा शौर्य नुसता इतका त्रास देत होता. त्रास म्हणजे नुसता रोडवरती जात होता. मी रांगेत उभी राहत होती, थोडा वेळ ती सांभाळत होती त्याची मम्मी. नंतर मी असं आम्ही दोघींनी त्याला सांभाळलं. तरी पण एकदा रस्त्यावरती गेलाच होता. कसं तरी पकडलं त्याला. आणि इथं चालली होती त्याची मस्ती. फार खेळायला लागतं त्याला. इतके आत्ताचे मुलं फार ॲक्टिव्ह आहे खरंच. इथे तिला एकटीलाच आटपत नव्हता. पळत होता इकडे तिकडे, मुलांच्या खोड्या करत होता. आणि स्कूल ज्या युनिफॉर्म नाही मिळाला तर आमचं आणि ते ड्रेस शॉपवाली ते ड्रेस त्यांचा आणि आमचे जरा 2-2 शब्द झाले. कारण आम्हाला 2 तास थांबूनसुद्धा आम्हाला वेट करून ड्रेस मिळाला नाही. मग गाडी केली स्टार्ट आणि गेलो आम्ही दोघी सासूना भाज्या आणायला. त्यात पण इतका शौर्य त्रास देत होता, खूप त्रास देत होता भाज्या घेताना. पण मग भाज्याच नव्हत्या, कारण दुसऱ्या दिवशी होते सोमवार. संडेला आमच्या भाजीपाल्यांच म्हणजे भाज्या वगैरे घेऊन ठेवतो आम्ही, निवडून ठेवतो.
म्हणजे मग रुटीन सुरू होतं सोमवारपासून, कोणाला वेळ नसतो तर. इथे आता चाललो आहे आम्ही भाजी मार्केटला, जवळच आहे. आणि ते शॉप पण आणि स्कूल पण शौर्याची जवळच आहे, भाजी मार्केट पण जवळच आहे इथून. तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर मार्केटमध्ये. तर कसा घेतला भाजीपाला, आणि खूप छान फ्रेश भाजीपाला होता इथे. आणि शौर्याला दाखवत होतो की बघ इकडे कसं आहे, काय रस्त्याने गाड्या वगैरे. त्याला घेऊन जाणं आणि एकटीने तर शक्यच नाही. त्याला जर न्यायचं असेल कुठे तर दोन्ही पायांच्या मध्ये ठेवून त्याला असं दाबून पकडून ठेवावं लागतं, मग गाडी चालवावं लागतं. नाही तर तो तसा चालूच देत नाही आणि बसतच नाही तो तसा. ते चला मार्केट बघा. भाज्या घेऊन झाल्या होत्या आमच्या. आणि हे बघा इथे समोर ना, हे नोट प्रेस आहे. हे नाशिकचं सर्वात मोठं नोट प्रेस आहे इथे, आणि समोरच मार्केट आहे. तर आम्हाला इथून जवळ आहे नोट प्रेस वगैरे. अजून एका ठिकाणी थांबलो भाज्या घ्यायला. भाज्या छान आहे सगळ्या. कसे किलो दिले असं बोलायचं. किती किलो दिले सांगा ना. डायरेक्ट किलोचा भाव आहे. 80 रुपये किलो आहे का तुझ्याकडे पैसे? नाही आहे. मग आता काय करायचं? फ्रेश आहे भाज्या सगळ्या. फेकून आहे अशा. इथे आले आम्ही मार्केटमधून, आणि इथं कोणती घेऊन बसली आहे शौर्याला. देवापुढे दररोज घेऊन बसते ती किंवा मी. कांदे मुंज बघा कसं म्हणते. शंकर सुवन तेज प्रताप विद्यावान रामकाज प्रभु चरित्र राम लखन सूक्ष्म रूप धरी विकट रूप धरी लंक चरावा भीम रूप धरी रामचंद्र के लाए सजीवन श्री रघुवीर रघुपति की आता हे रघुपति की तुम मम प्रिय भरतरी सममाई सहस बदन असं कौतुकदी सनकादिक ब्रह्मादि मुनीषा नारद सारद सहित ईशा जब कुबेर दिगपाल चाहते कह सके कहाते सुग्रीवे की राजपति विभीषण माना सब जग जाना जो जन पर भानु मधुर फल जानू नीली मुखी माही जल दिलांकी गए अचरज नाही जगत के जेते तुम्हारे देते तुम रखवारे बिन पैसारे तुम्हारी सरना काहो को डरना समारोह पे हाथ दे कापे निकट नहीं आवे नाम सुनाए हरे सब पीरा हनुमत बलबीरा जय 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 कृपा करो गुरु कृपा करो गुरुदेव की नाई कोई छोटा ही बंदी महासुख होई यह पढ़े हनुमान चालीसा सिद्धि तुलसीदास कीजे नाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय। ओम
रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्री आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.